नमस्कार शिक्षक बंधूंनो. महत्त्वाचं म्हणजे आज आपण दीक्षा ॲप कशा पद्धतीनं वापरायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम SPHS-PBN या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया. सर्वप्रथम आपण गुगल क्रोममध्ये जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे दीक्षा. दीक्षा अशा पद्धतीने टाईप करायचं. पहिलंच जे अक्षर आलेलं आहे त्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे पहिलंच जे आहे दीक्षा ॲप म्हणून त्याला क्लिक करायचं. आणि सर्वप्रथम या ॲपवर आल्यानंतर आपल्याला अधिक पहा याबद्दलची माहितीसुद्धा मिळते. अधिक पहा NCERT, अधिक पहा CBS, त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल, लक्षात NIOS, अधिक पहा राज्य केंद्रशासित प्रदेश मंडळ म्हणजेच आपल्याला इथे काय म्हणता येईल SIOS म्हणजे स्टेट. या पद्धतीने दीक्षाच्या डिजिटल सामुग्री आपल्या समोर इथे आपल्याला पाहायला मिळते. जवळपास अनेक भाषांमध्ये, मला वाटतं 36 भाषांमध्ये पूर्णपणे ॲप हे आपल्याला पाहायला मिळतं. इथे आपण मुखपृष्ठ, डॅशबोर्ड, बद्दल, ॲप हे सर्व काही. इथे आपण भाषा चेंज करू शकतो. आपण इथे इंग्लिश भाषा करून घेऊया. त्याच्यानंतर मी लॉग इन होतो. सर्वप्रथम या पद्धतीनं आपण इथे लॉग इन. आता मी काय करतो, तुम्हाला परत एकदा पूर्ण प्रक्रिया जर दाखवायची असेल तर सर्वप्रथम मी इथे लॉग इन झालेलो आहे ना, आता तिथून काय करतो मी लॉग आउट होऊन जातो म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रक्रिया लक्षात येईल. लक्षात इथे लॉग आउट व्हायचे मला, हे लॉग आउट झालो. ओके, आता मला काय करायचं, परत लॉग इन दाखवतो तुम्हाला मी. आता मला गुगलनुसार लॉग इन व्हायचे म्हणून मी गुगलला लॉग इन करतोय. हे माझा ईमेल ID, या ईमेल ID वरून मी लॉग इन होतोय. कंटिन्यू. ओके, आलो आता परत पुन्हा. म्हणजे आपण एकदा लॉग इन झालो की याच्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळत जाते. आता इथे नवीन काही कोर्सेस जर आले असतील तर ते पण इथे दाखवले जातात. पुस्तके जर तुम्हाला पाहिजे असतील तर ही अनेक पुस्तकं तुमच्यासमोर इथे उपलब्ध आहेत. कला, हस्तकला, चित्रकला वगैरे सर्व काही. त्याच्यानंतर डिजिटल टेक्स्टबुकसुद्धा इथे उपलब्ध आहेत. आपल्याला जे पुस्तक पाहिजे ते आपण पुस्तक इथून घेऊ शकतो. त्याच्यानंतर वरच्या बाजूला कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. कृती संशोधन अहवाल हे कोर्स इथे उपलब्ध आहे. TV क्लास इथे आणखीन आलेले नाहीत. त्याच्यानंतर ऑल अनेक कोर्सेस इथे सुद्धा उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वापरून आपण यांचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आपण इथे भाषा पण चेंज करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी, हिंदी किंवा इतर भाषा. हे बघा जवळपास आता जवळपास आपल्याकडच्या रिजनलनुसार 17 ते 18 भाषांमध्ये इथे पाहायला मिळतं. परंतु एकूण 36 भाषांमध्ये हे ॲप चालतं. त्याच्यानंतर इथे आपण सर्च करू शकतो. आपल्याला समजा वाटलं की मला संस्कृत सर्च करायचं आहे तर मी संस्कृत सर्च करतोय. हे संस्कृतची पुस्तकं इथे सुद्धा, हे 6वीचं पुस्तक, हे इथे 12वीचं पुस्तक. त्याच्यानंतर कोर्सेस काही उपलब्ध आहेत. इथे आपण बोर्डनुसार, स्टेट बोर्ड कोणतं पाहिजे त्यानुसार आपण इथे घेऊ शकतो. कोर्सेसच्या बाबतीमध्ये बोलतोय मी. मी होमवर येतो परत पुन्हा आणखी. त्याच्यानंतर इथे जे काही आपल्याला दिसत आहेत ना, याला पण आपण अनेक जर बघितलं तर एवढे मोठे पुस्तके आपल्याकडे हजर आहेत. आपल्याला जे पुस्तक पाहिजे ते आपण पुस्तक याच्यामधून घेऊ शकतो. म्हणजे ट्रेनिंग मॉड्यूलसुद्धा जर असेल तर ते सुद्धा आपल्या भाषेमध्ये जर असेल तर ते पण आपल्याला इथे पाहायला मिळेल. ज्या ज्या वर्गाचं आपल्याला पाहिजे त्या त्या वर्गाचं सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. मी वर्ग 10वीचा क्लास निवडतोय. या पद्धतीनं त्याच्यानंतर परत मी आता माझ्या मूळ जागी
मूळ ठिकाणी येतोय. ओके, हे इथं माझं नाव, स्टेट बोर्ड आणि कोणते वर्ग आहेत. आपण वर्गसुद्धा याच्यामध्ये चेंज करू शकतो. आपल्याला जे वर्ग पाहिजे ते वर्ग आपण इथे घेऊ शकतो. समजा उदाहरणार्थ मी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी, मला 11वी 12वी नको आहे, मी कट करून टाकतोय कारण मी 11वी 12वीला शिकवतच नाही आहे. ओके, तर माझे कोणते वर्ग आहेत ते वर्ग पण मी इथे निवडलेले आहेत. त्यानंतर सबमिट चेंज केलं मी. वर सक्सेसफुली सुद्धा नाव आलेलं आहे. आलं लक्षात? या पद्धतीने डिजिटल बुकवर जाऊ आपण. जो वर्ग पाहिजे तो वर्ग इथे आपण सब्जेक्ट आपण इथे निवडू शकतो. कोणता पाहिजे? संस्कृत पाहिजे. संस्कृतचा सब्जेक्ट निवडला. हे माझे संस्कृतचे 8वीचं पुस्तक, संयुक्त आणि संपूर्ण. आता यातलं एक मी फक्त ओपन करून दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने मला जे पाहिजे, लोड व्हायला वेळ लागेल. प्रार्थना आहे किंवा एखादा पाठ जरी पाहायचा असेल तर आपण पाठसुद्धा पाहू शकतो. व्यसने मित्र परीक्षा नावाचा पाठ आहे, हा पाहूया. व्यसने मित्र परीक्षा. थोडक्यात पाहूया कारण आपल्याला वेळ नाही आहे तेवढा. तुम्हाला एक दाखवण्यासाठी, डेमो दाखवण्यासाठी मी हे, आता इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोच, परंतु एकदा का चालू झालं की हे आपण विना इंटरनेटसुद्धा वापरू शकतो. आणि आपल्याला सर्व काही PDF त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण फक्त जात नाही आहे तिथपर्यंत. खरं सांगायचं म्हणजे की आपल्याला वाटतं ते बिघडल, हे होईल. अहो, संगणक किंवा मोबाईल हा माणसाने बनवलेला आहे. खराब काहीच होत नाहीत. फक्त आपल्याला आपल्या अज्ञानामुळं आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हेच आपल्याला इथे सांगावं लागतं. ओपन व्हायला वेळ लागतोय. या पद्धतीने ते चालू होतं. द्वितीयः पाठः व्यसने मित्र परीक्षा. हितोपदेशात् स्वीकृता एषा कथा. हितोपदेशस्य कर्ता नारायणां मृगेण सह मृगस्य एकत्र निवसामः. तुमच्या काकेन लक्षात उक्तम आला असेल. या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांसमोर हे पाठ सुद्धा वाचनासाठीच ठेवू शकतो किंवा इतर कामासाठी सुद्धा आपण याला ठेवू शकतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल. चला, मी एक डेमो तुमच्यासमोर सादर केलेला आहे. याच पद्धतीनं तुम्ही दीक्षा ॲप वापरायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.